नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. माझा विशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सिंहासनावर न बसणाऱ्याला आणि ते लांबूनच पाहणाऱ्याला त्या सिंहासनाला असलेले काटे त्यावेळेस बहुधा दिसत नाहीत. त्यामुळे सिंहासनाविरुद्ध आवाज ठोकणारेच बहुतेक वेळा सिंहगर्जना करणारे असतात. एकदा त्या सिंहासनावर आसन असतं ते झाले की मग वास्तवाची जाणीव होते आणि मग गर्जनेचे आवाज विरून जातात. तसंच काहीसं कदाचित नरेंद्र मोदींच्या बाबतीत झालेलं दिसतंय. विरोधक असताना तत्कालीन काँग्रेस सरकारविरुद्ध ते काश्मीरच्या प्रश्नावर, नक्षलवादाच्या प्रश्नावर, एकंदरीत अंतर्गत सुरक्षांच्या प्रत्येक मुद्द्यावरून सतत टीका करत असायचे आणि त्या टीकेनंच त्यांना काँग्रेस विरुद्ध एक सक्षम पर्याय देशभरात बनवलं. पण आता मोदी सरकारला सत्तेमध्ये 2.5 वर्ष झालेली आहेत, तरीही काश्मीरचा प्रश्न, नक्षलवादाचा प्रश्न आहे तसाच आहे. काँग्रेसचं प्रत्युत्तर आणि भाजपचं आताचं प्रत्युत्तर याच्यामधला फरक सामान्य जनतेला नेमका काय आहे तेच कळत नाहीये. गर्जना केल्या जात आहेत, वल्गना केल्या जात आहेत, पण काश्मीरचा प्रश्न दिवसागणिक चिघळत चाललाय. बस्तरच्या जंगलामध्ये, सुकमामध्ये, गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचे हल्ले गेल्या काही दिवसामध्ये प्रचंड वाढलेले आहेत. सीआरपीएफचे जवान शहीद होत आहेत. भारतीय जवानांच्या शवाची विटंबना करण्यापर्यंत पाकिस्तानची मजल सीमेवर गेलेली आहे. युद्धानं प्रश्न सुटत नसतात. हिंसेला हिंसा अशी धोरण एखाद्या निवडून आलेल्या सरकारला रातोरात घेता येणं शक्य नसतं, याची जाणीव आपल्या सगळ्यांनाही आम्हालाही आहे. पण एखादा सर्जिकल स्ट्राईक जर सोडला तर प्रत्युत्तर देण्याचं कोणतंही प्रयत्न दिसत का नाहीयेत? आव्हानाच्या भाषेच्या फक्त गप्पाच का होत आहेत? हा आजचा प्रश्न आहे आणि यावर आपल्याकडे बोलण्यासाठी आहेत भाजपचे प्रवक्ते प्रेम शुक्ला आपल्याकडे आलेले आहेत. सोबत काँग्रेसचे खासदार आहेत राजीव सातव, माजी IAS अधिकारी जयंत उमराणीकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. रॉमध्ये त्यांनी विशेषतः भरपूर काम केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्नावर त्यांचा अभ्यास आहे. माजी वायुदल अधिकारी फ्लाइंग लेफ्टनंट शिवाली देशपांडे नागपूरहून आपल्यासोबत आहेत आणि नक्षलवादाचा अभ्यास असणाऱ्या ABP माझाच्या नागपूरच्या प्रतिनिधी सरिता कौशिकही आपल्यासोबत आहेत. पण चर्चेला सुरू करण्यापूर्वी आपण एकदा ऐकूयात की ज्या वेळेस नरेंद्र मोदी विरोधक होते आणि हळूहळू हे पंतप्रधानपदाचे भाजपचे दावेदार असणार असं स्पष्ट होत होतं, त्यावेळेस त्यांची भाषा काय होती अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नावरून काँग्रेसवर टीका करताना. 125 करोड़ का देश आज चिंता में ग्रस्त है. हिंदुस्तान का हर इंसान आज चीख चीख करके कह रहा है कि क्या हो रहा है. हमारे देश के जवान मारे जा रहे हैं और मैं तो देख रहा हूं हिंदुस्तान सर झुका रहा है. ऐसा दुर्दैव कभी देखा नहीं. भारत इस प्रकार से असहायता का अनुभव करे, इससे बड़ा कोई दुर्भाग्य नहीं हो सकता. और इसके लिए मैं पूरी तरह केंद्र सरकार को जिम्मेवार मानता हूं. उनकी नीतियों को, उनके सारे कार्यकलाप को, उनकी उदासीनता को यह देश कभी भी माफ नहीं करेगा. पाकिस्तान के बारे में आपकी पार्टी आरोप लगाती है यूपीए पर कि कमजोर रवैया है पाकिस्तान के प्रति. आपकी नजर में मजबूत रवैये की परिभाषा क्या है? पहली बात यह है, हम लोग देश को ऐसे चलाएं, देश को ऐसा बनाएं ताकि कोई हमें आंख न दिखाए और हमें भी दुनिया के सामने आंख दिखा करके व्यवहार नहीं कर सकते. आंख दिखा करके भी दुनिया नहीं चल सकती, आंख झुका करके भी नहीं चल सकती. बात आंख मिला के होनी चाहिए और वो अंतर्राष्ट्रीय संबंधों में एक रेसिप्रोसिटी होती है. वही उत्तम तरीका होता है. हे दोन्हीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिक्रिया आहेत. ते पंतप्रधान होण्यापूर्वी डोळ्याला डोळा लावून भिडवणं, आव्हान देणं, काँग्रेस सरकार कसं काही करत नाही, या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या. प्रेम शुक्ला, याच्यामध्ये असहाय्य आहोत अशी पण भाषा एके ठिकाणी वापरली गेली ज्या ज्या वेळेस नक्षलवादाचा प्रश्न आला त्यावेळेस. आता फरक वेगळा काय आहे जरा समजावून सांगा आम्हाला. खूप फरक आहे. आता नक्षलवादावर आधी बोलू की आधी काश्मीर बद्दल बोलू ते तुम्ही जरा ठरवून सांगा. काश्मीर बद्दल बोला. काश्मीर बद्दल कालच आपण माहिती आहे की ज्या प्रकारच्या अंतर्गत सुरक्षेची आपण बीटिंग सुद्धा दिल्लीमध्ये झाली. जेटली आले होते, अरुण जेटली आले होते, राजनाथ सिंग आले होते. 2 आपल्या जवानांचं कसं विटंबना झाली आहे हेही माहिती आहे. त्यातल्या एकाच्या मुलीनं असं म्हटलं होतं की 50 शिर मला पलीकडनं आणून द्या, अशा प्रकारची भाषा सुद्धा. इतका राग लोकांमध्ये आलेला आहे. फरक काय? हा त्यावेळेस पण असाच राग होता ज्यावेळेस युपीचं सरकार होतं. तुम्हाला 2011ची आठवण असेल, ज्यावेळी हेमराज यांचं जे शिरच्छेद करून ते घेऊन गेले त्या बाजूला, तेव्हा आपले प्रतिरक्षा मंत्री आदरणीय एंटनीजी होते. ते शिरच्छेद घेऊन गेले. ते त्यानंतर लगेच AK एंटनीचं स्टेटमेंट आला होता, हा नॉन स्टेट ऍक्टरचा, त्यामुळे त्यांना सर्टिफिकेट देण्यात आला पाकिस्तानला. आता तिथे उडीवर हमला झाला, सर्जिकल स्ट्राईक झाली, 42 लोक त्यांचे मारले गेले. मागच्या आठवड्यात 2 आठवड्यापूर्वी
त्यांचं तर हे गोळीबार झाली, एक आमचा जवान गेला, तिथे आमच्या लोकांनी घुसून 3 लोकांना मारला. आता परत जे आज जनरल बाजवा यांचा स्टेटमेंट तुम्ही पाहिलं असेल, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही एक्झिक्यूट करतो म्हणे सेनेला. आधी राजनाथ सिंग साहेब जे गृहमंत्री आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्या बाजूने जर गोळी चालत असेल पहिली गोळी चालवायची नाही, पण त्यांनी जर गोळी चालवलीच तर अखेरची गोळी संपेपर्यंत त्यांना गोळी मारायचं. पण प्रेम शुक्ला ही आमची नीतिमत्ता आहे. आणि काश्मीरचा प्रश्न तिथं संपत नाही, काश्मीरचा प्रश्न तिथं संपत नाही. स्टोन पेल्टिंगचे 2008 मध्ये जो प्रकार झाला होता, आपण ठरवलं असेल की मोदी सरकारने चूकच केलेली आहे आणि मला बोलायचं द्यायचं नसेल तर प्रश्न मी तुम्हाला अँगल देतो, सगळं स्वीकारतो आणि पुढे जातो. नाही बोला तुम्ही, तुम्हाला एक अँगल देतो. त्या अँगलमध्ये तुम्हाला सांगतो पाक पॉलिसी बद्दल जेवढे आंतरराष्ट्रीय स्तराचे तुम्हाला जे विश्लेषक भेटतील त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की 2012 पर्यंत जेव्हा नाटोची सेना परत जाणार आहे पाकमधून, त्यानंतर जे दबाव आहे काश्मीरवर वाढणार आहे, तिथे उद्रेक वाढणार आहेत, त्यामुळे 2009 ते 2012 या कालखंडात तुम्ही काश्मीरमध्ये जे काम केलं पाहिजे ते करा. पण त्या ढिसाळ कारभारामुळे तिथे जे काश्मीरमध्ये जी परिस्थिती निर्माण करण्याचं काम मागच्या वेळी झालं आणि तिथे आधी जे आहे BSFच्या लोकांना ते काम दिलं होतं काश्मीरमध्ये इन्सर्जंटच्या विरुद्ध काम करण्याचा, ते CRPFच्या हातात दिला. BSFने जे स्वतःचा त्यांना जे अनुभव होता ते अनुभव संपवून ते जे CRPFचे लोक आहेत त्यांना नवीन त्यांना रचना करावी लागली. ती जी ढिसाळ कारवाई आहे त्याचा सुद्धा परिणाम नवीन सत्तेला मोजावा लागला आहे. तरीही एखादा पॅलेट गनचा निर्णय कोणी घेतला UPA सरकारने, पण पॅलेट गनचा प्रयोग झाला तर संसदेमध्ये रणकंदन कोण करतो तर ते काँग्रेसवाले. 10 सेकंड समर्थन केलं. मी तुम्हाला दुसरा अँगल देतो. 10 सेकंड प्रकार, दगडफेकीचे प्रकार आता पण होते आहेत. प्रकारमध्ये कधीही पॅलेट गनचा प्रयोग झाल्यानंतर 2014च्या आधी भाजपच्या लोकांनी संसदेत कधी उद्रेक केला असेल एक दृश्य मला दाखवा. पण इथे जे आहे गुलाम नबी आझाद, अफजल गुरुंचा जे फाशी आहे ती चुकीची आहे. पी चिदंबरम, अफजल गुरुची जी फाशी चुकीची आहे. हे करून प्रेम शुक्ला त्यांनी चुका केल्या, काँग्रेसनं चुका केल्या आणि शिक्षा त्यांना मिळाली की नाही. काँग्रेस फूस लावण्याचा जे प्रयत्न आहे, अफजल गुरुपासून फूस लावण्याचा जे प्रयत्न आहे, ज्या चुका ज्या फूस लावण्याचा प्रयत्न ते चुकीचे आहे. त्याची शिक्षा काँग्रेसला मिळाली की नाही प्रश्न. त्यामुळे तुम्हाला सांगतो की काश्मीरबद्दल एखादा जर आम्ही कठोर पाऊल उचलला तर त्याचा राजू सातव आपल्याला हे पटतं का? राजू सातव आपल्याला प्रेम शुक्लांचं स्पष्टीकरण पटतं का? प्रेम शुक्ला साहेबांनी 2 वर्षाचा या ठिकाणी उल्लेख केला, 2012 आणि 2016. 2012 हे स्टँडिंग कमिटीच्या रिपोर्टचे आकडे मी सांगू इच्छितो की 2012ला 220 दहशतवादी हल्ले भारतात झाले, 2016ला 322 दहशतवादी हल्ले झाले. स्टँडिंग कमिटी पार्लमेंटचे रिपोर्ट्स आहेत. 2012ला 15 जवान शहीद झाले, 2016ला 82 जवान शहीद झाले. 2012ला 264 घुसखोरीचे प्रयत्न झाले, 2016ला 362 प्रयत्न झाले. शस्त्रसंधी भंगाचे 114 प्रयत्न 2012ला झाले आणि 2016ला 437 प्रयत्न झाले. आता हे एवढी घटना का वाढल्या? आपण सांगता की आमचं 56 इंचाचं सरकार आहे, आमचं फार मजबूत सरकार आहे. 3 वर्ष या महिन्यामध्ये या सरकारला होतील. 3 वर्षामध्ये या सरकारला पूर्ण वेळ संरक्षण मंत्री सुद्धा देता आला नाही. पहिले 6-8 महिने जेटली साहेब होते, आता 2 महिने या ठिकाणी परत जेटली साहेब आहेत. पर्रिकर साहेबांना आपण संरक्षण मंत्री केलं, त्यांचं मन सदैव गोव्यामध्ये रमलं आणि ते त्यांनी परवा राजदीप सरदेसाईंना जी मुलाखत दिली त्याच्यात त्यांनी कबूल केलं की माझं मन काही दिल्लीमध्ये नव्हतं. म्हणजे या देशामध्ये ज्या मिलिटरीचे आणि ज्या लष्कराचे 14 लाख सैनिक आहेत त्या 14 लाख सैनिकांचा मोहरका सुद्धा मागच्या 3 वर्षात त्यांना पूर्ण वेळ देता आला नाही, पहिली गोष्ट. दुसरं, ह्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आंखें दिखानी पडेगी, ईट का जवाब पत्थर से देना पडेगा, तुम्ही किती पत्थरनं आणि किती जोरात जवाब दिला पाकिस्तानला? तुम्ही शपथ घेताना पहिल्यांदा नवाज शरीफ साहेबांना बोलवलं, त्याच्यानंतर तुम्हाला इन्व्हिटेशन नाही, तुम्हाला बोलवलं सुद्धा नव्हतं. तुम्ही नवाज शरीफ साहेबांच्या वाढदिवसाला आणि त्यांच्या नातीच्या लग्नाला गेला. हे मी यासाठी सांगतो की मनमोहन सिंग साहेब 10 वर्ष या देशाचे पंतप्रधान होते. 10 वर्षात मयुरेशजी किती वेळा गेले मनमोहन सिंग साहेब पाकिस्तानमध्ये माहिती आहे? 0 वेळा गेले. मनमोहन सिंग साहेबांचा जन्म पाकिस्तान मधला आहे जुन्या, पण ते एकदा सुद्धा गेले नाही. आपण थोडा नाही आकडेवारी सुरुवातीला मांडलीत आपण आकड्यांविषयी आणि लॉजिक हा जो भावनांची गोष्ट आहे किंवा तिथे स्ट्रॅटेजीचा एक मुद्दा असतो, पॉलिटिकल डिप्लोमॅसीचा मुद्दा जरूर असावा. आपला प्रश्न की आपला अप्रोच काय, संरक्षण मंत्र्यांचा जो मुद्दा आहे प्रेम शुक्ला तो अतिशय बरोबर आहे. हाच प्रश्न आपण विचारतो की हा अप्रोच सरकारचा नक्की लक्षात ठेवतो. मला फक्त 10 सेकंद होते आणि
अरुण जेटलीजी पण पूर्णवेळ संरक्षण मंत्री आहेत आणि ए के अँटनी सारखा संरक्षण मंत्री असूनमुळे समोरच्या सेनेला सर्टिफिकेट देणारा संरक्षण मंत्री पेक्षा अर्धवेळ संरक्षण मंत्री परवडेल या देशाला. आणि दुसरा ह्यांनी एक मुद्दा, एक आकडेवारी यांनी सांगितली ती 2012 नंतर अफपावर जे तुम्ही 2004 ते 2012 काम न केल्याचा जे परिणाम आहे ते पुढे सगळ्यांना माहित होता. अशी आकडेवारी जर द्यायला गेलो तर नक्षलवादी हल्ले 600 लोक मारले गेले 2010, आता 27 गेले. तरी आकडेवारी दाखवू नका. आकडेवारीचा काही लाभ होणार नाही. सरळ आहे, एकही माणूस जर मारला गेला आमचा तर तो रक्त जो आहे तो सामान्य भारतीय लोकांचा वाहतोय आणि त्याचं आम्हाला दुःख आहे. सैनिक मारला गेला तर त्याचं आम्हाला दुःख आहे. ते होऊ नये त्यासाठी राजकारण करू नये. आणि मी राजकारणात पडत नाही. उलट जे आहे त्यांना जे आग एक त्यांनी चूक केली, आम्ही सर्जिकल स्ट्राईक करून त्याला मारला, पण खून की दलाली हे शब्द जेव्हा वापरला जातो हे जेव्हा प्रश्न विचारला जातो ते राजकारण. राजीवजी, मी जो पॉइंट घेऊन चाललो होतो तो पॉइंट हा आहे की तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर तुमचं अपयश व्हायला लागलंय. कसं अपयश व्हायला लागलंय? 2000 ज्यावेळेस 26/11 झाला त्याच्यानंतर युपीए सरकारनं पाकिस्तानला पूर्णपणे इतर देशांपासून वेगळं केलं होतं. पाकिस्तान विनंती करायचं की आमच्याशी चिकन बिर्याणी तुम्ही खायला घातली. प्रेम शर्मा साहेब, नवाज शरीफांना आम्ही बोलवलं नाही, त्यांच्या आईला आम्ही काही साड्या आणि शाली पाठवल्या नाही, ते तुम्ही सांगू नका. तुमच्याकडून ते तुम्ही शाल पाठवली, तुम्ही चिकन बिर्याणी खाऊ घातली तर ते चालतंय तुम्हाला. तुम्ही वाढदिवसाला, आम्ही नवाज शरीफच्या वाढदिवसाला कधी भेटायला गेलो नाही. आम्ही 10 वर्षामध्ये कधी पाकिस्तानमध्ये गेलो नाही. तुम्ही आम्हाला ते सांगू नका. कृपया विषय जो आहे बलुचिस्तानचा तुम्ही सांगताय, बलुचिस्तानमध्ये ज्या पद्धतीने मनमोहन सिंग साहेबांनी त्यावेळेस स्ट्रॅटेजी घेतली तो इतिहास आहे. आम्ही सर्जिकल स्ट्राईक केल्याबद्दल कधी सांगितलं नाही. आपण ही श्रेयवादाची बिलकुलच लढाई नाही. आपला नाही, कोणी शीरकुर्मा डिप्लोमसी केली आणि कोणी बिर्याणी डिप्लोमसी केली. हा आपला सर्जिकल स्ट्राईक 2-3 सर्जिकल स्ट्राईक झाले, त्याची कधी चर्चा नाही केली. मी दोघांना विनंती करतो, मी दोघांनाही खून की दलाली हे शब्द बोलणारा कोण? चिकन बिर्याणी नवाज शरीफला खायला घातली नाही. आपला प्रश्न हा आहे की 90च्या दशकात आपला प्रश्न प्रेम शुक्ला, आपला प्रश्न हा आहे की 90च्या दशकामध्ये काश्मीरमध्ये रक्ताचे पाठ व्हायला सुरुवात झाली. अजूनही ते थांबत काय नाहीये. सरकारहून सरकार गेली, आता तर पूर्ण बहुमतातलं सरकार आलेलं आहे, तरी सुद्धा हे का थांबत नाहीये? या शीरकुर्मा डिप्लोमसी आणि बिर्याणी डिप्लोमसी आणि लग्नाची डिप्लोमसी आपण बिलकुल जाऊयात नको. शिवाली देशपांडेंकडे आपण जाऊयात. शिवालीजी, तुमचा सैन्यामध्ये मोठा दांडगा अनुभव आहे, एअरफोर्समध्ये तुम्ही होता. प्रश्न हाच आहे की आपला अप्रोच बदललाय किंवा नाही? जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झाला होता, मला आठवतं त्या दिवशी तुम्ही सुद्धा लगेच आला होतात आणि तुम्ही एका प्रकारे अभिमानानं सांगितलं होतं की हो, आपला अप्रोच बदललेला आहे, काहीतरी नवीन अप्रोच आपल्याला पाहायला मिळतो आहे पाकिस्तान स्पॉन्सर्ड टेररिझम बद्दल किंवा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम बद्दल. पण ते एक सर्जिकल स्ट्राईकचा जर अपवाद सोडला तर आता परिस्थिती काय होते आहे? परत तेच होतंय. स्टोन बेल्टिंगच्या गोष्टी असतील, काश्मीरी लोकांना, सेपरेटिस्टना फितवणं असेल, त्यांना आपण शांत करत नाही आहोत. आपल्याकडे पूर्णवेळ संरक्षण मंत्री नाहीये, त्यामुळं आपला अप्रोच चुकतोय किंवा बरोबर आहे? पुन्हा एकदा तीच संभ्रम अवस्था आपल्याला दिसतेय तुम्हाला? जम्मू काश्मीरमध्ये जे सरकार आहे त्या सरकारनी जे स्टेप्स उचलायला हवे होते ते त्या सरकारने नाही उचलले. आपण फक्त आपल्या राजकीय भाकरे आपण भाजल्यात जम्मू काश्मीरमध्ये. तिथे आपली सरकार तिथे टिकावी म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. पण आता जे स्टोन पेल्टिंगचे इन्सिडेंट्स होत आहेत त्याच्यासाठी जरुरी एक गोष्ट आहे की जे सरकार आहे जम्मू काश्मीर की दे शुड रीच आउट टू द पीपल. त्यांनी लोकांमध्ये जावं, लोकांमध्ये त्यांनी लोकांची कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश करावी. आणि हे सगळं जे सुरू आहे ते का चूक आहे आणि त्याच्यापासून आपण काय करायचं हे करायला हवं मुख्य म्हणजे. दुसरी गोष्ट अशी की जे तुम्ही म्हटलं की आपल्याला संरक्षण मंत्री हे परमनंट संरक्षण मंत्री हवे, त्याच मताची मी पण आहे. टेम्पररी संरक्षण मंत्री हे आपल्या सैन्याला बरोबर नाही आहे. कारण आपल्याला माहिती आहे की वित्त मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय हे दोन खूप प्रमुख मंत्रालय आहेत. दोन इतके मुख्य मंत्रालयांना एकच मंत्री तुम्ही देणं म्हणजे ही वोंट बी एबल टू डू जस्टिस टू एनी ऑफ द मिनिस्ट्री. आणि म्हणून एक आपल्याला परमनंट संरक्षण मंत्री असण्याची फार फार गरज आहे. तिसरी गोष्ट अशी की जम्मू काश्मीरमध्ये
जी मेहबूबा सरकार आहे त्या सरकारनी मीडियाचा पण यूज करायला हवा. खूप जास्ती मीडियामध्ये जसं पाकिस्तान मीडियाचा वापर करून हे जे 300 व्हॉट्सअपचे ग्रुप्स होते स्टोन पेल्टर्सचे आणि मग नंतर आपण ते शोधले आणि मग नंतर आपण त्यांना 90% त्यांना बंद केले. हे सगळं आपण आधी का नाही केलं? आपण पॉझिटिव्ह जे काही आहेत गोष्टी जम्मू काश्मीरमध्ये जे काही आर्मी पॉझिटिव्ह गोष्टी करून राहिली आहे, एक सद्भावना मिशन करते आर्मी, त्या सगळ्या गोष्टी आपण मीडियामध्ये का जास्ती टाकत नाही? आपण कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश करायला हवी लोकांची आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि मला असं वाटतं की सध्या आपलं जे धोरण आहे ते सरकारने थोडंसं बदलण्याची फार फार गरज आहे. बरोबर. आणि नेमकं तेच होत नाही. नेमका तुम्ही उल्लेख केला ते म्हणजे मुफ्ती सरकार जे आहे, महबूबा मुफ्ती सरकार, आणि ते केवळ त्यांचं एकट्याचं नाहीये, त्याच्यामध्ये 50% भाजप पण आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. प्रेम शुक्ला, हाच नेमका प्रश्न होतोय का? आज जर तुम्ही पण वाचली असेल कदाचित, एक मुलाखत आलेली आहे SS दौलत जे IBचे चीफ होते वाजपेयींच्या काळामध्ये, आणि वाजपेयींच्या काळातला काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी कशी पावलं उचलली गेली याबद्दल त्यांचं पुस्तक खूप गाजलेलं आहे. त्यांनीच आज असं म्हटलेलं आहे की केवळ धमक्या नव्हे तर बोलणं, डायलॉग्स हेच महत्वाचे असू शकतात. वाजपेयींचं धोरण तेच होतं. मोदींनी पण तो उल्लेख केला होता की हमें कश्मीरियत चाहिए, जे वाजपेयींचे शब्द होते. पण आज मोदींनी भाजपने स्टँड घेतलेला आहे की आम्ही अजिबात बोलणार नाही आहोत सेपरेटिस्टशी, पण डायलॉग. आणि मुफ्ती मोहम्मद ज्या तुमच्या महबूबा मुफ्ती आहेत त्यांचा एक्झॅक्टली स्टँड वेगळा आहे. त्याच्यामुळे तुमची जी युती आहे त्याच्यामुळे तुमच्यामध्येच डायलॉग नसल्यामुळे काश्मीरचा प्रश्न अधिक चिघळत जातोय का? भाजपचा ओरिजिनल स्टँड आहे तो तुम्हाला राबता येत नाही म्हणून काश्मीरचा प्रॉब्लेम झाला का? आमचा स्टँड स्पष्ट आहे आणि पंतप्रधानांनी ते स्पष्ट सांगितलेलं आहे की ते दगडफेक करणाऱ्यांनी तिथे दगडाचं निर्माण करण्याचं काम करा, पुलाचं निर्माण करण्याचं काम करा, त्याचा सकारात्मक प्रयोग करा. आणि ते बोलतात ना, ते काश्मीरी लोकांशी, सामान्य काश्मीरी लोकांशी आमचा संवाद सुस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि ते सतत प्रक्रिया आहे. पण सेपरेटिस्ट लोकांशी बोलायचं सेपरेटिस्ट लोकांशी बोलणार नाही. एका काश्मीरी नागरिकाला बसून पुढे नेलं होतं, तो फोटो आठवतोय? नाही, ते का केलं? डायलॉग आहे नाही, ते डायलॉग एक प्रकार आहे तो त्यांना शिक्षा देण्याचा. हा पण कोण आहे तो? दगडफेक करणारा माणूस जो आहे, जो आमचा जनरल बिपिन रावतनी स्पष्ट सांगितलेला आहे की दगडफेक करणारा जो व्यक्ती आहे तो जो कवच देतोय त्या तिथल्या अतिरेक्यांना, त्यांच्या विरुद्ध कारवाई करावीच लागणार. तो अतिरेक्यांना मदत पुरवणारा व्यक्ती आहे. त्याला डायलॉग्स आहेत तर त्यांच्याशी बोलण्याचं काम जमहुरियत प्रमाणे त्यांच्याशी बोलण्याचं काम चालू आहे. त्यांना जे आहे आम्ही त्यांना निर्माण डायलॉगचं प्रोसेस चालू आहे. झाली नसती ना, काय झालं? डायलॉग सुरू असते तर अशा प्रकारे दगडफेक वाढत गेली नाही. दगडफेक वाढत गेली का? त्याचं कारण असं आहे की दगडफेक करणाऱ्या लोकांना संसदेत बसून सीताराम येचुरी सारखे लोक, गुलाम नबी आझाद सारखे लोक त्यांना जी मदत करतात ते एक महत्वाचं आहे. ते मदत करतात ना. अफजल गुरु यांना काय बोलतात? शहीद मानते पीडीपी. अफजल गुरुला तुमचं असं म्हणणं की दगडफेकी शहीद मानते पीडीपी. अफजल गुरुला शहीद मानते हे त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये तुम्ही बसता, तुम्ही सत्तेमध्ये बसलेले आहात. पीडीपी अफजल गुरुला शहीद मानते, यांना मान्य आहे? यांना मान्य आहे का? बोलून झाल्यानंतर मला प्रश्न विचार. मी विचारतो अगदी बरोबर आहे. आता मला 2 मिनिट मला बोलू द्या. अफजल गुरुला पीडीपी शहीद मानते. तुम्ही काय करता संसदेत? अफजल गुरुला पीडीपी शहीद मानते, हे तुम्हाला मान्य आहे का? अफजल गुरुला पीडीपी शहीद मानते, मान्य आहे का यांना? हे तर सांगितलं पाहिजे. काय सांगताय तुम्ही? तुम्ही काय 2.5 वर्ष तुम्ही सत्तेत बसलेले आहात. 3 वर्ष अरे काँग्रेसच्या सत्तेचे विषय काढू नका. आमच्यामुळे ते टिकले सगळं. महासत्ता आमच्यामुळे व्हायला लागलं, देश तुमच्यामुळे होत नाहीये हे सांगू नका तुम्ही आम्हाला. काही महासत्ता होऊ शकली नाही. तुम्हाला 3 वर्षात काश्मीरच्या लोकांशी बोलता आलं नाही. दुर्दैव नाहीये. मला तुम्हाला दोघांनाही थांबावं लागेल. मी जयंत उमराणीकरांकडे जातोय. तुम्ही खाला घालते, आम्ही नाही खाला घालत. तुम्ही खाला घालता. मणिशंकर अय्यरचा विषय नाहीये. मोदी साहेबांनी नवाज शरीफच्या वाढदिवसाला जाऊन आले. नवाज शरीफ काय आपला काय नातेवाईक आहे का, काका आहे का, मामा आहे? एवढा वाढदिवसाला तुम्हाला जाऊन तिथं जाऊन त्यांना मी तुम्हाला दोघांना विनंती करतो की आपण अजिबात नवाज शरीफला मदत करू नका. नवाज शरीफला चिकन बिर्याणी खाणं बंद करा. मी जयंत उमराणीकरांकडे जातो. जयंत उमराणीकर आपल्यासोबत आहेत. प्रेमजी थांबा, राजीवजी थांबा. आणि खून की दलाली सांगणारा राहुल गांधी सारखे लोक. चिकन बिर्याणी खायला घालू नका पाकिस्तानला. पाकिस्तानला चिकन बिर्याणी खायला घालू नका. मोदी साहेबांना चप्पलीस दाखवायला सांगा जरा. मी जयंत उमराणीकरांकडे जातोय. सांगा राहुल गांधी
साडी वापस घ्या. नवाज शरीफला दिलेली 6 वाली साडी वापस घ्या. मी दोघांनाही थांबवतो. आपण केवळ एकमेकांमध्ये भांडूयात नको. आपण काही सेन्सिटिव्ह आपण थांबा. प्रेमजी थांबा शब्दांनी 3 वर्ष आम्हीच सत्तेमध्ये होत. बरोबर 3 वर्ष आमच्या शब्दांनी पंडित नेहरू संरक्षण मंत्री आम्ही दिला नाही. अरे तुम्हाला संरक्षण मंत्री देता येत नाही. तुम्ही आम्हाला सांगता आमच्या चुका. 70 वर्षात 3 वर्ष संरक्षण मंत्री द्या. संरक्षण मंत्री द्या. पूर्ण संरक्षण मंत्री देऊ शकत नाही तुम्ही. आणि काय देशात सांगताय? लुंगी सुटत नाही त्याची. अरे लुंगी सोडा. तुम्ही संरक्षण मंत्री द्या पहिला. लुंगीचा संरक्षण मंत्री द्या पहिला संरक्षण मंत्री द्या. मोदी साहेबांनी पहिला संरक्षण मंत्री दिला पाहिजे. संरक्षण मंत्री ठीक आहे. अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न आहे, काश्मीरचा प्रश्न आहे, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, नक्षलवादाचा प्रश्न आहे. 1972-70च्या दशकापासून तो आपल्या देशामध्ये आहे. किती रक्त वाहिलेलं आहे या दोन्ही प्रश्नांमुळे आपल्या या देशामध्ये निरपराधांचं आपल्याला बिलकुल माहीत नाहीये. पण त्याविषयी बोलताना आपण अशा प्रकारे शब्दांचे वार एकमेकांवर करतो आहोत, शब्दांनीच आव्हानं देतो. हे थांबणार आहे किंवा नाही माफ करा. हे जो काही आता वाद चर्चा दुसऱ्या दिशेलाच वळाली त्याबद्दल एक छोटासा ब्रेक घेऊयात. लगेच परत येणार आहोत. जयंत उमराणीकर आपल्यासोबत आहेत. अनेक वर्ष IB आणि रॉ मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा मोठा अधिकार आहे या विषयावर. त्यांना आपण विचारूयात की नेमकं या प्रश्नाकडे बघण्याची दृष्टिकोन काय असेल, केवळ शब्दांनी भांडणं न करता. एक ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येतो. तुम्ही पाहत राहा माझा विषय. ब्रेकनंतर माझा विषयामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. काश्मीरचा प्रश्न असेल, अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न असेल, नक्षलिझमचा प्रश्न असेल, हा प्रश्न काही सुटताना दिसत नाहीये. बहुमतातलं सरकार आपल्याकडे आहे तरी सुद्धा, आणि हे सरकार सत्तेमध्ये येताना त्यांनी अनेक प्रकारचे दावे केले होते, सांगितलं होतं, आजही केले जातात ते दावे, पण ते प्रत्यक्षात का येत नाहीत असा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे. आपण जाऊया जयंत उमराणीकरांकडे. उमराणीकर सर IB आणि रॉचा ज्यांना खूप मोठा दांडगा अनुभव आहे. उमराणीकर सर, असं का होत आहे? आपला अप्रोच चुकतोय का? मगाशी हा प्रश्न तेच विचारला शिवाजी देशपांडेंना सुद्धा की सर्जिकल स्ट्राईक किंवा अशा प्रकारची उदाहरणं आहेत हे बहुमतातलं सरकार मोदींचं आल्यानंतर सुद्धा, पण तरी सुद्धा काश्मीरमध्ये दगडफेक वाढतेच आहे, बस्तरमध्ये जे जीव जायचे ते जातच आहेत. एक छोटासा डेटा माझ्याकडे आहे, तुम्ही बोलाच विस्तारानं त्या अगोदर सांगताना की आपलं एकूण अंतर्गत सुरक्षेसाठी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं जे बजेट आहे ते या सरकारच्या काळामध्ये जवळपास 11.5% वाढलेलं आहे. त्याच प्रकारे CRPFचं असेल अंतर्गत सुरक्षेसाठीचं बजेट, त्याचबरोबर BSFचं बजेट असेल त्याच्यामध्ये पण लक्षणीय वाढ गेल्या 2 वर्षांमध्ये झालेली आहे. इंटेलिजन्ससाठी IBच्या बजेटमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ करण्यात आलेली आहे. हेतू साहजिक हाच होता की या सगळ्या ठिकाणी, त्याशिवाय बॉर्डर फोर्टिफिकेशनसाठी काश्मीरमध्ये आणि बांगलादेश बॉर्डरवर प्रचंड पैसा आपण केलेला आहे, नवीन प्रोजेक्ट सुरू केलेले आहेत. असं सगळं असताना सुद्धा, पैसा त्याच्यामध्ये वाहावला जात असताना सुद्धा प्रश्न मुळात का सुटत नाहीयेत? जवान शहीद का होत आहेत? बस्तरमध्ये सुद्धा रक्त का वाहत आहे? आपला अप्रोच चुकतोय का? मला थोडं जरा सविस्तरपणे बोलू दिलं तर समजावून सांगता येईल. बोला सर. मी राजकारणात जाणार नाही, फक्त राज्यकारणाबद्दल मी बोलणार आहे. काश्मीर हा प्रश्न गेली 70 पेक्षा जास्त वर्ष आपल्याकडे आहे. नक्षलवाद्यांचा प्रश्न हा जवळजवळ 45-50 वर्ष आपल्याकडे आहे. बरोबर. त्यामुळे एखादं राज्य बदललं किंवा राज्यावर वेगळ्या प्रकारचा पक्ष आला, त्यांनी काही वेगळ्या पॉलिसीज सुरू केल्या म्हणून लगेच प्रश्न सुटतील अशी अपेक्षा करू नका. 60 वर्ष आपल्याकडे एका पद्धतीच्या विचारसरणीचं राज्य होतं. आता एक प्रतिवाद म्हणजे वेगळ्या विचारसरणीचे लोक आलेले आहेत. यालाच म्हणजे थिसिस आणि अँटीथिसिस म्हणतात. ते काही काळाने कदाचित याच्यामधनं चांगला सिंथेसिस तयार होईल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे. आता प्रत्यक्ष मुद्द्याबद्दल जर बोलायचं झालं तर सध्या काश्मीरमध्ये जे चाललेलं आहे किंवा पाकिस्तान आणि भारत यांच्या सीमेवर जे चाललेलं आहे त्याला अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये केवळ मोदी सरकार आहे किंवा मोदी सरकार नाहीये याचा खरं तर काही अर्थार्थी संबंध नाही. जगामध्ये अनेक घडामोडी अशा घडतायत की ज्याच्यामुळे पाकिस्तानवर काही गोष्टी करून दाखवण्यासाठी प्रेशर आहे. चीनला पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमधला काही भाग त्यांच्या एका नवीन ज्याला म्हणतात वन बेल्ट वन रोड ज्यांची जी सिस्टीम आहे त्याच्यासाठी म्हणून वापरायचं आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की काश्मीरमध्ये भारताचा हक्क कमी आहे हे जगाच्या लक्षात यावं, अशा दृष्टीनं काही पावलं उचलली पाहिजेत.
पाकिस्तानमध्ये जेव्हा जेव्हा नवीन लष्करी प्रमुख येतो तेव्हा तेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवरच्या कुरबुरी वाढतात. कारण त्या लष्कर प्रमुखाला असं दाखवायचं असतं की तो पूर्वीच्या प्रमुखापेक्षा कडवा आहे, तो जास्त राष्ट्रवादी आहे, एटसेट्रा. आणि छुटपुट गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये माणसं मरतात हे खरं आहे, पण दोन लष्करांच्या दृष्टीने या किरकोळ गोष्टी आहेत ह्या सततच सीमेवर चालू असतात. त्याच्यामध्ये वाढ झाली किंवा त्याच्यामध्ये कमी म्हणजे मात्रेमध्ये ते झालं, याला अनेक कारणं असतात. म्हणजे उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये जास्त प्रसंग घडतात, हिवाळ्यामध्ये कमी घडतात. त्याचबरोबर दोघांमध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे त्याच्यावर सुद्धा ह्या ज्या घटना आहेत ह्या कमी जास्त होत राहतात. त्याच्याकडे फारसं लक्ष द्यायचं काही कारण नाहीये. काश्मीरबद्दल बरोबर आहे, पाकिस्तानला ज्या प्रकारचं त्यांच्यावर इंटरनॅशनल प्रेशर आहे, त्यांना त्यांचे उद्योग करायचे आहेत, हा सगळा अँगल मान्य आहे. पण आपलं त्याला असलेलं उत्तर SS दौलत ज्यांच्या मुलाखतीबद्दल आज मी उल्लेख केला, कदाचित तुम्ही सुद्धा त्यांच्यावर कदाचित काम केलं असेल यापूर्वी सर्व्हिसमध्ये असताना. डायलॉग बद्दल ते बोलत होते. अचानक तो डायलॉग कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकार काश्मीरमधली अनरेस्ट वाढली आहे असं आपल्याला वाटतं का? आणि बजेटबद्दल मी तुम्हाला जे विचारलं ते एकदम वाढल्यामुळं प्रत्यक्ष ग्राउंडवर फरक पडतो का? बस्तरचं उदाहरण असेल, नक्सलिझमचा प्रश्न असेल, सुकमा गडचिरोलीचा भाग असेल. नाही, मी मगाशी म्हटल्यासारखं केवळ बजेट वाढलं म्हणून काही फरक पडत नाही, परंतु एवढं मात्र खरं की तुमच्याकडे बजेट वाढलं की जास्त ॲसेट्स तुम्हाला वापरता येतात, जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला तुमच्या मुवमेंट्स वाढवता येतात, डिप्लॉयमेंट वाढवता येते. या सगळ्या गोष्टींचा फायदा यात काही शंकाच नाही. मला हे सांगायचंय की काश्मीरमध्ये स्टोन थ्रोईंग सुरू झालं म्हणून लगेच तुम्हाला बोलणी सुरू करायला पाहिजेत अशा प्रकारचा पायंडा सुद्धा आपण पाडू नये. सरकार त्यांना पाहिजे तेव्हा पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे त्या व्यक्तींबरोबर त्यांनी डायलॉग करावा हे सर्वात उत्तम. डायलॉग करायचं प्रेशर असू नये. तुम्हाला स्वतःहून अशी परिस्थिती निर्माण करता यायला पाहिजे की ज्याच्यामधून डायलॉग निर्माण होईल. आता दोन पद्धतीने डायलॉग निर्माण होऊ शकतात. एक म्हणजे कान धरून आणि दुसरा जो आहे तो चुचकारून सांभाळून. दोन्ही प्रकारे या गोष्टी होऊ शकतात. एका प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे 60 वर्ष करून झालेल्या आहेत. माझी अशी समजूत आहे की नवीन सरकार नवीन पद्धतीनं या प्रश्नाकडे पाहायचा प्रयत्न करते की आम्हाला सेपरेटिस्टशी बोलायचं नाही. म्हणजे थोडं एक वेगळं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर कृपया गैरसमज करू नका मी काय बोलतो याचा. परंतु उत्तर प्रदेशामध्ये एका संप्रदायाला डावलून सुद्धा आम्ही जिंकू शकतो हे सरकारने दाखवून दिलं. मोदी सरकार म्हणजे एका पक्षाने दाखवून दिलं. त्यांना कदाचित आता काश्मीरमध्ये असं दाखवायचं आहे की हे जे सेपरेटिस्ट आहेत किंवा हा जो एक छोटासा ग्रुप आहे की ज्यांच्याशिवाय काही चालूच शकत नाही, ज्यांच्याशी बोलल्याशिवाय काही होऊच शकत नाही अशी तुमची समजूत आहे, त्यांना आम्ही दूर ठेवतो आणि त्यांच्या खेरीज काही करता येते का बघतो. तर असा जर अप्रोच असेल तर मला असं वाटतं की हा वेगळ्या प्रकारचा अप्रोच आहे. हा आहे की नाही मला माहित नाही. ठीक आहे, हरकत नाही. तो एक अप्रोच समर्थन करत नाहीये, मी स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करतो. बोलू नये अशी पण बऱ्याच जणांचा या देशामध्ये मतप्रवाह आहे. कारण त्यांनी ज्या प्रकारे वर्षानुवर्ष त्यांची समजूत काढायचा प्रयत्न करून सुद्धा यापूर्वीच्या सरकारांनी त्यांनी तशी भूमिका घेतली नाही. प्रश्न लोकांच्या डायलॉग्स आहेत, तिथे पण अजून सेपरेटिस्ट सोबत आणखी काही वेगळ्या प्रकारच्या भावना आहेत, त्यांच्याशी डायलॉग होतो किंवा नाही. एनिवे, तुम्ही म्हणतात तसं अनुभव तुमचा दांडगा आहे, त्याच्यामुळे तेवढा वेळ त्या सरकारला दिला पाहिजे. पण तरी प्रत्यक्षात उद्या आपण सरस सरिताकडे जाऊया. सरिता, गोष्ट मला सांगायची आहे. बरं, बोला 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 सर, पूर्ण करा. हे म्हणजे कोणी किती वेळा पाकिस्तानला भेट दिली याच्यावरनं काही तुमचे संबंध वाढतात किंवा कमी होतात यात काही अर्थ नाही. बरं, मी पाकिस्तानमध्ये सर्व्हिस करत असताना राजीव गांधींनी 3दा भेट दिली. पण याचा अर्थ असा नाही की कुठले प्रश्न त्याच्यामुळे रिझॉल्व्ह झाले. ठीक आहे, त्यांची तीव्रता कमी झाली एवढंच म्हणता येईल. त्यामुळे हे सगळं बिर्याणी काय ते सगळं म्हणजे हे सगळं ऐकलं ना की मला शाळेतली आठवण येते की दोन मुलं एकदा काहीतरी भांडायला लागली की काहीही बोलतात ना. तसं हे कशाला आपण आपल्या लोकांना आपण या गोष्टी कशाला सांगाव्या ते मला वाटतं थोडं राजकारण्यांनी विचार करायला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. तुमचा प्रत्येकाचा एक व्ह्यू पॉइंट आहे. परंतु आपण टीव्हीवर अशा प्रकारे जर भांडायला लागलात तर आम्ही गरीब पामरांनी करायचं काय? बरोबर. सरिताकडे जाऊयात. सरिता, एकंदरीत हे सरकार आल्यानंतर बराच काळ असा गेला की बस्तर, सुकमा, तिथं ज्या प्रकारचा सगळ्या गोष्टी होत होत्या, गडचिरोलीमध्ये जे तू रिपोर्ट करतेस पहिल्यापासून, तिथं बऱ्याच काळ खूप शांततेत गेला. नंतर डिमॉनिटायझेशन आलं,
त्यावेळेस मोदींनी पण असा दावा केला की डिमॉनिटायझेशनमुळे कंबरडं जे मोडलं ते या टेररिस्टचं वाढलं किंवा नक्सलिझमचं वाढलं, कंबरडं तुटलं. याचं कारण त्यांना जो पैसा जात होता तो सगळा कॅशमध्ये होता आणि त्यांचं कंबरडं तुटलं. पण ते हवेत विरतं तोच गेल्या काही दिवसामध्ये बस्तर असेल, गडचिरोली असेल, सगळीकडे ज्या प्रकारच्या गोष्टी होत आहेत, हे सगळं का होतं आहे? प्रत्यक्ष ग्राउंडवर काय फरक पडतो आहे? खूप चांगला प्रश्न आहे हा मयुरेश, कारण हाच खरं तर म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो हार्ट आहे हे संपूर्ण समस्येचं. एक 2014 पर्यंत आपण पहिले गडचिरोली पासून सुरू करू. जी मंडळी तिथं जे कोणी हेड करत होती गडचिरोली किंवा बाजूला छत्तीसगडमध्ये, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये एन्काउंटर होत होते आणि 2 वर्षामध्ये 40 माओवादी मारणे हा अगदी रेकॉर्ड तिथं झाला होता. मग त्यानंतर मात्र असं झालं की 2014 ऑगस्ट पासून आपल्याकडे जी सगळ्यात मोठी पोस्ट आहे या संपूर्ण नक्सल अभियानाची महाराष्ट्राची, ती म्हणजे स्पेशल आयजीची जी आहे ANO अँटी नॅक्सल ऑपरेशन्सची, ती ऍडिशनल चार्ज मध्ये चालली गेली. आणि इतके दिवस ऑफिसर नाही मिळाला. मग त्याला सेनापती मिळाला तर तो त्याच्या फक्त अपॉइंटमेंट झाली, 3 महिने तो जॉईनच झाला नाही, डेडिकेटेड ऑफिसर नाही. त्याच्या खाली काय झालं, त्याच्या खालचं जे पद आहे जे विशेष करून नक्सलवादाशीच फाईट करण्यासाठी तयार करण्यात आलं होतं, ते म्हणजे DIG रेंज गडचिरोली. आणि ह्या DIG रेंज गडचिरोलीचं पद सुद्धा 2014 सालापासून ऍडिशनल चार्जमध्ये गेलेलं आहे. मग जर का सेनापती त्याच्या खालची जे कोण अधिकारी आहे हाच जर का युद्धात नसेल तर युद्धात शांतता कशी राहणार नाही. आणि या शांततेचा वापर या संपूर्ण संघटनेनं स्वतःला रिऑर्गनाइज करण्यासाठी केला. कारण आधी त्यांनी इतका दणका खाल्ला होता, इतके फटके खाल्ले होते, तर रिऑर्गनाइज करण्यासाठी त्यांना शांत काळ आपण दिला आणि आता ते रिऑर्गनाइज झाले आहे आणि ते स्ट्राईक बॅक करतात अशी कंडिशन आपल्याला बघतो. सुकमाबद्दल मी सांगेन की मार्चमध्ये जो काही हमला झाला त्यामध्ये 12 CRPF जवान मारले गेले, नंतर एप्रिलमध्ये 25 मारले गेले. पण हे 25 मारेपर्यंत मागच्या हमल्याचा रिपोर्ट सुद्धा केला नव्हता आणि 2 हमले झाल्यानंतर तिथं CRPFला आपला चीफ मिळाला. त्यामुळे आपण बघू शकतो की युद्ध लढायला आपल्याकडे आपण सेनापती सुद्धा देत नाही. आणि अशा पद्धतीची ही जी काही आंतरिक सुरक्षेचा हा जो काही भाग आहे हा आपण ऍडिशनल चार्जवर जर का चालवत असू तर ह्याला आपण काय म्हणणार. आणि हीच स्थिती तिथं आहे. इंटेलिजन्स गॅदरिंगचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्याचं सगळ्यात मोठं फेल्युअर जे आहे ते आपण अगदी नुकतंच पाहिलं. 80 वाहनं पोलीस स्टेशनच्या नजरेमध्ये 100 नक्षलवादी येऊन जाळून जातात आणि पोलीस स्टेशन मधला एकही व्यक्ती तिथं पोचत नाही. अगदी ठाण्यातून धूर दिसतो अशा ठिकाणी त्यांनी 100 नक्षलवादी एकत्र होतात, कोणालाही समजत नाही. म्हणजेच कुठेतरी ही यंत्रणा गेल्या 2 वर्षात फक्त आत्मसमर्पण, नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं. 12,000चा स्टाफ आपण ह्या संपूर्ण एरियामध्ये बसवून ठेवलाय. तो आत्मसमर्पणासाठी बसवून ठेवलाय की कुठं एन्काउंटर व्हायला. आणि सरिता, एन्काउंटर होताना दिसत नाहीये. आपण ANO म्हणजे अँटी नॅशनल ऑपरेशनसाठी IG नाहीये, त्यासोबत तिकडं संरक्षण मंत्री नाहीये. एक म्हण अशी असते, इफ यू स्वेट मोर ड्युरिंग दी पीस टाइम यू ब्लड लेस ड्युरिंग द वॉर टाइम, असा प्रकार येतो. आणि आता जेव्हा युद्ध आहे, वॉर टाइम आहे, त्यावेळेस आपण पीस टाइममध्ये काही फार घाम गाळलेला नाहीये. म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी आणि शहीद होत आहेत, जवानांचं रक्त सांडते असं म्हणावं लागेल. एकदम शेवटची काही मिनिटं आहेत. आपण परत एकदा आपले राजकीय प्रतिनिधी आहेत, कारण ते त्यांच्या बॉसेसपर्यंत आपला इथला शब्द नेणार आहेत. थोडक्यात अगदी कुठल्याही प्रकारचं भांडण न करता काय करता येईल, पॉलिटिकल कन्सेन्सस एकत्र घेऊन लगेच तात्पुरतं जे महत्वाच्या पोस्ट सुद्धा आहेत त्या पण आपण भरत नाही आहोत, काय करायला लागेल आणि आपण याच्यामध्ये पॉलिटिकल कॉन्सेन्सस होऊ शकतो का? प्रेम शुक्ला, लगेच. ते जे काही चुका आहेत एकदम थोडक्यात चुका दुरुस्ती केलीच पाहिजे आणि ते पोस्ट भरलेलेच पाहिजे, त्याची गरज आहे. पण कधी कधी कसं सुकमा मध्ये जे झालेलं आहे, आधी सल्वाजुडूम केला, सल्वाजुडूमुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणावर जे आहे NHRC तिथे हे केलं की तिथे सल्वाजुडूमने काही अत्याचार केला नाही, तरी सल्वाजुडूम बंदी करण्याचं काम केंद्र शासनाने त्यावेळी केला. त्याचा परिणाम वाईट जातो.
हे पण एक मोठा प्रेमजी, एक मुद्दा आहे त्याचा. सगळ्यांनाच मागे घ्यावं लागलं कारण सगळ्यांनी तसं उदाहरण नाही, दिलं. पण राजीवजी, सलवा-जुडूमध्ये NHRC स्टेटमेंट आपल्या सरकारच्या काळात काही चुका पण झाल्या होत्या, एकंदरीत धडे घेऊन दोन्ही मिळून काही पॉलिटिकल यामध्ये या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबद्दल होऊ या शकतो. दोनच विषय आहे त्याच्यात. पहिला मुद्दा हा आहे की पाकिस्तानच्या संदर्भातली आपलं धोरण आपल्याला ठरवावं लागेल. रशियाने पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये जे काय म्हणता येईल त्याला लष्करी पातळीवर करार केलेला आहे. मागच्या 50-60 वर्षातली ही पहिली महत्वाची घटना आहे, कारण रशिया आपल्यापासून लांब जायला लागला. हा विचार करावा लागेल, कारण आपण प्रो अमेरिका चाललेलं एक गोष्ट. दुसरा मुद्दा हा आहे की आंतरिक जे आपले सुरक्षेचे प्रश्न आहेत त्या सुरक्षेच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपल्याला जिथं टफ हँडल करायचं असेल तिथं टफ हँडल करावं लागेल. चिदंबरम गृहमंत्री असताना ऑपरेशन ग्रीन हंट झालं, अनेक नक्षलवादी मारले गेले, पण तरी आम्ही केलं. दिग्विजय सिंगांनी विरोध केला. दिग्विजय सिंग गृहमंत्री नव्हते. बोलू द्या प्रेम शर्माजी, प्रत्येक वेळी तुम्हीच बोलायचं, हा काही ठिकाणा घेतलेला. बोलू द्या जरा 2 मिनिट. आणि सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की तुम्हाला जिथं बातचीत करायची असेल तिथं बातचीत करावी लागेल. काश्मीरचा प्रश्न हा प्रत्येक वेळी गोळीनच सुटणार आहे अशी जर यांची धारणा असेल तर ती चुकीची धारणा आहे. वाजपेयींच्या तत्वावर तुम्हाला चालावं लागेल. वाजपेयींना तुम्ही नेते मानता. वाजपेयींनी सांगितलं त्यानुसार काश्मीरीशी तुम्हाला बोलावं लागेल. प्रत्येक वेळी गोळीनं होणार नाही. तुम्ही काश्मीरी लोकांशी अजिबात बोलत नाही. या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालेलं आहे की लहान लहान मुली दगड घेऊन उठलेल्या आहेत आणि माझ्या दृष्टीनं ती धोक्याची घंटा आहे. जिथं बोलायचं तिथं बोललं पाहिजे, जिथं गोळी चालवायची तिथं चालवली पाहिजे आणि त्यासाठी टफ ऍक्ट केलं पाहिजे. एक्झॅक्टली. जर आपण याच्यातनं सगळ्या मतिदार्थ काढणार असो तर गोळीनी सगळे प्रश्न सुटत नाहीत. शब्दांनी बरेचसे प्रश्न सुटतात. ते शब्द गोळीसारखे वापरायचे नसतात, ते मलम म्हणूनच वापरायचे असतात. तसं झालं तर कदाचित काश्मीरियत येऊन काश्मीरचे प्रश्न सुटू शकेल. दुसरी गोष्ट, जसं उमराणीकर सर म्हणाले की वेळ द्यावा लागतो. नवीन सरकार येतं, त्यानुसार पॉलिसीज बदलतात. अपेक्षा ठेवूयात की तो वेळ दिल्यानंतर ती लवकरात लवकर परिस्थिती बदलेल आणि रक्त जवानांचं सांडणं थांबेल. साल्वा-जुडूमचा उल्लेख केला. नक्षलवादाच्या बाबतीमध्ये ती परिस्थिती तिथं काय झाली होती, कशा प्रकारे एक अंतर्गत युद्धच त्या भागामध्ये सुरू झालं होतं, हेही तिथं पाहिलेलं आहे. तिथं सुद्धा डायलॉगची गरज आहे. केवळ गरज काश्मीरमध्येच आहेत अशातल्या गोष्ट नाहीयेत. आपण अपेक्षा करूयात की आव्हानांची भाषा जरा विरून थोडी संवादाची भाषा सुद्धा सरकारकडून केली जाईल आणि जिथं आवश्यक असेल तिथं योग्य टफ स्टँड घेतला जाईल आणि मग नंतर केवळ दावे न राहता प्रत्यक्ष कृती सुद्धा आपल्याला झालेली दिसेल. आपले सगळे जे सहभागी आहेत मान्यवर, त्यांचे मी आभार मानतो की ते या चर्चेमध्ये सहभागी झाले. माझा विशेषमध्ये आपण इथंच थांबतो. तुम्ही पाहत रहा ABP माझा.